कुठे जर एखादी काहीतरी कमवून बोलतो, पण ते गेलं ते गंगात बोलून आलं तरी पण कमी तिथं आम्ही महाराज मी नाराज स्फुटून बोलतो. तुम्हाला कधी एखादा मोठ्यातला मोठा महाराज नाही राहिला, कीर्तनला काही अडथळा झाला 1 घंटेवर आपल्याला फोन मारत, ती जागा नाही भरून कधी प्रवचन असो कीर्तन असो जागा नाही भरून पाटा कमी असतो. आता छत्तीसगड तिकडे मी काम केलं त्याच्यामुळे ते पाटा मारून होईल थोडा, पण रेटा कमी पडणार ना बरं कीर्तन करा, ती जागा भरून काढा. त्याच्याबद्दल मी माझीच मी पाठ टाकली माहिती नाही विठ्ठल. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे आता धकाधकीच्या काळामध्ये ज्या टायमाला लक्ष्मण बाबाला एका कोळ्याच्या पोऱ्याने दम दिला काय केलं काय करावं, तर लक्ष्मण महाराज दम दिलं की ते एवढं लाख दिले तर बरं जागेचे रुपये दिले तर बरं. मग आम्ही पंढरपूर येणंच बनतो. मग मुद्दाम मी एवढी गाडी ड्युटी बंद गेलो, सुधाकर परिचय घरी गेलो. मला सुधाकर बाबा असं मला वार करायला गड करायला ते पोळी पोळी दम दिली माझ्या कानाने ऐकलं गेलो तर त्याने सुधाकर माझ्या 2-4 पोळ फुटली त्यांना कुठले जमले पोळीवाड्या पोळी बरोबर गेलो ते पोळा ते म्हणले नाही आता इथून पुढे मग काही बोलणार नाही. त्या टायमाला वारीला कीर्तन करा, आता काढायचे प्रत्येक गडाला काळकरी कीर्तन काढे, नारायणगडाला काळकरी कीर्तन काढे, डोंगराला काळकरी कीर्तन, रामगडाला 4 काळकरी कीर्तन ऐकले होते असावे. तसं नाही ते नवीन घोडा आला की नवीन घोड्याला फुगे घातलं की मागे टाकी निघाले, नवीन घोड्याला फुगत मला जुन्याचं काय मी गुणावणार नाही. पण लक्ष्मण बाबा असताना मी असेच आता तुम्हाला कीर्तन दिले असं स्वरूपाचे कीर्तन घ्या, ड्युटी करून येऊन कीर्तन दिली 5-50 कीर्तन दिले रामबाबा माझ्या आणि प्रत्येक कीर्तनाला बोलतो ना आपण सोडा. आणि लक्ष्मण बाबा तुला तू आनंद करून आलं पण तू कीर्तन घ्यायचा आपण सांगितलं मला तुम्ही म्हणा बरं का आपण येऊन येत माझ्या कधीच पाठवणार आला नाही, मला अजून येऊन द्यायचं 1 घंटा त्याच्यावर नियोजन केलं मी त्याच्यावर कीर्तन केलं समजून मला तेवढं लाभलेलं विठ्ठल विठ्ठल म्हणून तुकाराम महाराजांनी 3ऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. झालं आता 4 चरणाचा आपण तुकाराम महाराजांनी 4थ्या चरणामध्ये काय सांगितलं, तुकाराने माझा घडो त्यांची तुका